नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. कारण पहिल्यांदा तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्र हे समजेल, त्यानंतरच तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्र समजण्यास मदत होईल. तो जर व्हिडिओ मोठा झाला असेल, त्यामध्ये मी बेसिक आणि अनुक्रमणिका इत्यादी सर्व गोष्टीचं माहिती त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यानंतर शेवटी 2 उदाहरणं तुम्हाला चांगल्या पद्धतीने सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र समजेल अशा पद्धतीने एक शेवटचं खतरनाक उदाहरण दिलेलं आहे मी. तर त्या व्हिडिओ मोठा झाला असेल, पण तुम्ही ते नक्की पहा. तुम्ही देखील शिक्षकाप्रमाणे तुम्ही पाहत असता, तुम्ही विद्यार्थीप्रमाणे पाहत असता, त्याप्रमाणे तुम्ही वर्गामध्ये एक पाऊण तास तुम्ही सहज घालत असता. तुमचा लेक्चर पाऊण तासाचा असेल, 1 तासाचा वगैरे. त्या पद्धतीने 1 तासाचा लेक्चर होता माझा, ते तुम्ही पाहिला असेलच. त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात. आता स्थूल अर्थशास्त्र चा अभ्यास करण्यात हा पार्ट 2 आहे. हे लक्षात ठेवा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्लीज. कारण तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल ना, तेव्हा मला व्हिडिओ बनवताना आनंद होईल. कारण तुम्हाला जर माझे जास्त नोटिफिकेशन वगैरे येत असेल, तर तुम्ही नोटिफिकेशन बंद करा. कारण मी जे काही सिलेबस आहे ते दुसरे असतील, काही वेळेस तुमचा हा विषय काही वेळेस नसू शकतो. वेळेस देखील मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करत असतो त्यावेळेस तुम्हाला त्रास असेल तर जो काही बेल ऐकून आहे त्याला डिसलाईक, त्याला खालचं जे काही आहे त्याला त्या ठिकाणी दाबू शकता. त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे जास्त तुम्हाला येत नसेल तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करेल अशी मी आशा बाळगतो. तर स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, व्याप्ती, त्यानंतर महत्त्व आणि वैशिष्ट्ये या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. पुस्तक समोर ठेवा, कारण मी ते कॉपीराईट करू शकत नाही. तर चला सुरू करूयात. स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, स्थूल म्हणजे मोठे, राष्ट्रीय उत्पन्न, त्यानंतर जे काही एकूण रोजगार, त्यानंतर गुंतवणूक, उपभोग इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास यामध्ये केला जातो. याबद्दल आपण बेसिक थोडक्यात माहिती घेतली आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. तर स्थूलमध्ये एवढंच त्याचा अर्थ थोडक्यात त्या ठिकाणी पाहूयात. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. उदाहरणार्थ, एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्याजदर पातळी, व्यापार चक्रातील चढउतार, व्यवसायातील चढउतार इत्यादी स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. तुम्हाला त्या ठिकाणी सर्व जे काही गोष्टी दिसेल ते अर्थव्यवस्था, आपली भारताची एक अर्थव्यवस्था आहे, तुम्हाला माहिती असेल. त्या अर्थव्यवस्थेमध्ये या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. आता तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एखाद्या वैयक्तिक घटकाचा अभ्यास करतो हे तुम्हाला कळालं असेल. त्याचप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला एखाद्या देशाच्या जे काही एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण जे काही सर्व घटक आहेत त्या किंवा एकूण रोजगार या सर्व घटकांचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतो. ओके, समजलं असेल. 11वीला देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतलं असेल. त्याचं देखील व्हिडिओ मी अपलोड केले. तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या, तुमच्या मित्रांमध्ये वगैरे शेअर करत जावा. तर अर्थ समजला तुम्हाला. जास्त माहितीसाठी तुम्ही 11वीचा सिलेबस पाहू शकता. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या पाहूयात. आता व्याख्या 2 या ठिकाणी मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांची व्याख्या पाहूयात. जेल हेन्सेल प्राध्यापक यांचं आहे, त्यांनी काय म्हणलेत पाहूयात. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. म्हणजे यांनी देखील या ठिकाणी या अर्थशास्त्र शाखेद्वारे सांगितलेलं आहे की एकूण रोजगार, बचत, गुंतवणूक इत्यादी सर्व गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास केला जातो, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यानंतर कार्ल शॅपिरो यांचं पाहूयात. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. म्हणजे तुम्ही हे या ठिकाणी थोडक्यात त्यांनी सांगितले, तर ते स्थूल अर्थशास्त्र आहे ते अर्थव्यवस्था आहे. म्हणजे एखाद्या आता देशामध्ये अर्थव्यवस्था असते, त्या एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी जे काही कार्यपद्धती आहे ते कार्यपद्धती म्हणजे स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. तर खालील तक्ता पाहूयात. तक्त्याद्वारे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून येईल आणि तक्त्याचं विश्लेषण खाली दिलं आहे. त्याची व्याप्ती पाहूयात. आता अर्थशास्त्राची व्याप्ती, तर व्याख्या पाहिलं, आता व्याप्ती पाहूयात. व्याप्तीमध्ये 4 घटक महत्त्वाचे आहेत ते पाहूयात. तर आधी हे डायग्राम समजून घेऊयात. तर उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणजे एखाद्या एकूण उत्पादन कसं होतं, एकूण रोजगार कसं होतं याचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. आता उत्पादनातील महत्त्वाचा घटक म्हणजे उपभोग. आता उपभोग कसा पद्धतीने, म्हणजे एखाद्या उत्पन्न गोष्टीचा उपभोग करणारा म्हणजे घेणारा देखील असतो, त्याचा महत्त्व. आणि गुंतवणूक म्हणजे
त्या ठिकाणी जो काही भांडवल वगैरे असतो त्या ठिकाणी गुंतवणूक महत्त्वाचा ठरतो आणि त्या दोन्हीचा गोष्ट ते म्हणजे व्यापार चक्रातील सिद्धांत. व्यापार चक्रातील सिद्धांत म्हणजे जे काही व्यापाराच्या तेजी मंदीमुळे होणारे जे काही बदल असतात त्याच्यामध्ये मोडतो पहा. तर या सर्व गोष्टी आधी पाहूयात. तुम्हाला काय समजलं नसेल तरी चालेल, तर शब्द मात्र लक्षात ठेवा. ओके. तर दुसरा पाहूया सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ. त्यानंतर आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. आता आर्थिक वृद्धी म्हणजे जे काही तुमच्याजवळ आलेला पैसा आहे, आता तो पैसा तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी ते कशा पद्धतीने वापरता याचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलो. ओके. तर तशा पद्धतीनं देशाची अर्थव्यवस्था आहे ते एकूण जेव्हा आर्थिक जेव्हा नफा होतो, कर वगैरे घेतात त्या सर्व गोष्टी मधून जेव्हा सरकारला नफा होत असतो, त्या नफ्यामधून किंवा आलेल्या पैशामधून आलेला जो काही पैसा असतो त्या ठिकाणी जो जर जास्त पैसा येत गेला तर त्याला आपण आर्थिक वृद्धी म्हणतो. आणि त्या आर्थिक वृद्धीतून जे काही बाकीच्या गोष्टी म्हणजे बाकीच्या विकासासाठी तो पैसा जेव्हा वापरला जातो त्या ठिकाणी विकास हा ठरत असतो. त्यानंतर विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत. आता जे काही विभाजन होतं यामध्ये म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी वापरण्यासाठी आणि ती जी काही मिळवण्याची जी काही साधनातून त्या ठिकाणी विभाजनातून आपल्याला त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी म्हणजे विभाजन म्हणजे त्या ठिकाणी थोडक्यात आपण जेव्हा उत्पादन घेत असतो त्या उत्पादन घटकाशी संबंधित आहे पहा घटक. तर चारही गोष्टीचा वाटल्यास आपण खाली सविस्तर दिलेलं आहे तेच पाहूयात. ओके. तर तुम्हाला त्या ठिकाणी मी चांगल्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. तर उत्पन्न व रोजगार सिद्धांत हा पहिला आहे, तुम्हाला दिसेल या डायग्राममध्ये देखील. तर उत्पन्न म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न आणि रोजगार म्हणजे त्याचं जे काही तुम्ही देखील रोजगार ऐकला असेल किंवा त्याच्यातून एखाद्या उत्पादन केल्यावर त्याला मिळणारा जो काही पैसा आहे किंवा जो काही करून घेतलेला आहे त्याला मिळणारा पैसा आहे त्याचा सिद्धांत पाहूयात. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितांचे विश्लेषण करते. तसेच उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार याची कारणे स्पष्ट करते. म्हणजे किती जण उत्पन्न घेतलं, किती जणाला उपभोग झाला, त्यानंतर उत्पन्न जेव्हा घेत असतो त्याच्यात किती श्रम किंवा किती जण त्याच्यात रोजगार घेतले, त्यानंतर किती जण बेरोजगार राहिले यांचा देखील त्या ठिकाणी अभ्यास केला जातो पहा. त्यानंतर रोजगार पातळी कशी निश्चिती केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे जे काही घेतलेला उपभोग आहे किंवा त्या ठिकाणी जे काही गुंतवणूक केलेला आहे तो या दोघांचा त्या ठिकाणी अभ्यास करणे महत्त्वाचा ठरतो पहा. व्यवसायातील बदलांचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. जे काही व्यवसाय आहे, जे काही व्यवसायात बदल होत असतात ते उत्पन्न आणि रोजगार त्यांच्या सिद्धांताचा एक छोटासा भाग आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की उत्पन्न म्हणजे काय. एखादं घेणारं उत्पन्न, त्या उत्पादनासाठीच लागणारं काय काय असतो, त्या उत्पादनासाठी रोजगार मिळत असतो. तो रोजगाराची जी काही संख्या आहे ते देखील स्थूल अर्थशास्त्रामध्ये मोजले जाते. त्यानंतर रोजगार किती जणांना भेटला, रोजगार किती जणांना न भेटला ह्यांचा देखील त्या ठिकाणी गणना केली जाते किंवा त्यांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर उत्पन्न म्हणजे उत्पन्न किती घेतले, उत्पन्नातील घटक आणि उत्पन्नातील जे काही गुंतवणूकदार आहे त्यांचा देखील त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. तुम्हाला एवढं चांगल्या पद्धतीने समजून आलं असेलच. तर उत्पन्न आणि रोजगार हे तुमच्या दैनंदिन जीवनातील गोष्ट आहे. तर पुढे पाहूयात सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. आता एखाद्या वस्तूची किंमत कशी निश्चिती केली जाते याचा देखील त्या ठिकाणी सिद्धांत आहे, ते देखील पाहूयात. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढउताराची कारणे याविषयी विश्लेषण करते. आता या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते की एखाद्या ठिकाणी किंमत जेव्हा निश्चित होते म्हणजे एखाद्या वस्तूची काही किंमत आहे सर्वसाधारण किती किंमत असली पाहिजे बाबा. आता तुम्ही मार्केटमध्ये वगैरे गेलात तर त्या ठिकाणी सर्वसाधारण किंमत किती असली पाहिजे हे काही सरकारच्या नियमावर अवलंबून असतं. आता एखादी घटक आहे म्हणजे आता तुम्हाला ज्वारी वगैरे एक उदाहरण घेऊयात किंवा तूर एखादं उदाहरण घेऊयात. तो जर 1,00,000 रुपये विकत असेल तर त्या ठिकाणी जी काही ती सर्वसाधारण किंमत पातळी झाली का, तर नक्कीच नाही. तर त्या ठिकाणी ते होणार नाही पहा. त्यानंतर तेजी मंदी निर्माण होणाऱ्या समस्यामुळे सर्वसाधारण किंमत पातळींचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. म्हणजे ज्यावेळेस तेजी आणि मंदी घडून येते मार्केटमध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी काही समस्यामुळे जे काही अभ्यास आहे तो करणे महत्त्वाचा ठरत असतो पहा. त्यानंतर आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. आता आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत आताच आपण चर्चा केलेली आहे पहा. तर आता आपण अभ्यास केला आहे. तर स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधित
सिद्धांतांचा समावेश होतो. आता आर्थिक विकास म्हणजे आणि आता देशासंबंधित विकसित आणि विकसनशील आणि अविकसित यांचं उदाहरण आपण पाहिलं नसेल तर पाहून घ्या. म्हणजे त्या ठिकाणी मी सगळं क्लिअर केलेलं आहे. त्यानंतर आता आर्थिक वृद्धी म्हणजे जेव्हा सरकारपाशी पैसा येत असतो जास्त, त्याला आर्थिक वृद्धी आपण म्हणू शकतो. त्यानंतर त्याला विकासासाठी वापरले जाते, त्या ठिकाणी आर्थिक विकास घडून येतो पहा. त्यानंतर पुढे पाहूयात. त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासास वेग वाढवण्याची व्यवरचना सुचवली जाते. म्हणजे आर्थिक विकास आणि वृद्धी या संबंधित जी काही संकल्पना आहे त्या ठिकाणी रुजवली जाते. म्हणजे ज्यावेळेस अविकसनशील किंवा दारिद्र्य देश असतात त्यामध्ये ही संकल्पना वाढवून त्या ठिकाणी आर्थिक वृद्धी आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी किंवा संकल्पना त्या ठिकाणी वापरले जातात पहा. त्यानंतर विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत पाहत. सूक्ष्म अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज, नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहे. म्हणजे जे काही समग्र लक्ष्य सिद्धांतामध्ये विभाजन पद्धतीने आपण पाहिलं तर राष्ट्रीय उत्पन्नातील म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि नफा या चारही गोष्टीचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पाहिलेला आहे पहा. तर या सर्वांचा अभ्यास त्या ठिकाणी विभाजन समग्र लक्ष्य अभ्यासामध्ये केला जातो पहा. त्यानंतर आता सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहूयात. आता या ठिकाणी मला वाटतं 8 वैशिष्ट्य आहेत. 8 वैशिष्ट्य आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊयात. आता पहिलं वैशिष्ट्य काय, आता स्थूल अर्थशास्त्र असण्याचं जे काही किंवा त्याचं स्थूल अर्थशास्त्राचं थोडक्यात वैशिष्ट्य पाहूयात. आता समग्र घटकांचा अभ्यास. आता समग्र घटक म्हणजे कोणकोणते पाहूयात त्या ठिकाणी. सूक्ष्म अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे आता स्थूल अर्थशास्त्र हा अर्थव्यवस्थेचा भाग आहे. हा कोणी सांगितला तर कार्ल शापिरो यांनी सांगितला. हे आपण व्याख्यामध्ये पाहिलेलं आहे. तर तशा पद्धतीने हे समग्र या घटकांचा अभ्यास करतो. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, त्यानंतर व्यापार चक्र इत्यादी सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे पहा. म्हणजे या ठिकाणी केला जातो, हा त्याचा महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुसरा पाहूयात उत्पन्न सिद्धांत. म्हणजे उत्पन्न जेव्हा घेत असतो त्यावेळेस किंवा किती उत्पादन किंवा एकूण उत्पादन या घटकामध्ये देखील हा महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे पहा. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नाशी संकल्पना त्यांचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकन अभ्यास करते. म्हणजे सामाजिक जे काही लेखांकन आहे त्यांच्यामध्ये देखील यांचा त्या ठिकाणी उत्पादनाचा अभ्यास केला जातो पहा. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नाशी चढ उतार, व्यापार चक्रातील तेजीमंदी यांचे कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते. म्हणजे एखाद्या ठिकाणी उत्पन्न घेतल्यावर त्याच्या संबंधित जे काही मागणी आणि पुरवठा आहे त्यास जे काही संबंध आहे, म्हणजे मागणी जेव्हा होत असते त्यावेळेस उत्पादन घटकातील बदल तुम्हाला माहिती असेल. आता म्हणजे एखाद्या घटकाचं उत्पन्न घेतल्यावर त्याची मागणी वगैरे जास्त कमी आढळल्यास त्या ठिकाणी नफा आणि फायदा होतच असतो, तोटा आणि फायदा होतच असतो. त्यानंतर पुरवठ्याशी संबंधित देखील महत्त्वाचा हा घटक आहे पहा. म्हणजे उत्पादन घेतल्यावर मागणी नसेल तर त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी विपरीत परिणाम दिसतील पहा. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये उत्पादन घटक म्हणजे उत्पादन वैशिष्ट्य हा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर तिसरा पाहूया सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्रात एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र हे म्हणजे स्थूल अर्थशास्त्र जे काही त्याचे घटक आहेत पहा किंवा त्याची कार्यपद्धती आहे त्याशी संबंधित जे काही अभ्यास आहे ते हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे पहा. त्याचं संबंधित जे कार्यपद्धतीचे वैशिष्ट्यातील हा महत्त्वाचा घटक आहे. आता उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे अर्थव्यवस्थेची मागणी, पुरवठा व किंमत त्यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. म्हणजे हे जे वर्तन आहे त्या पद्धतीने त्याचे वैशिष्ट्य महत्त्वाचं ठरतो पहा. त्यानंतर परस्पर अवलंबन. आता परस्पर अवलंबन म्हणजे एखाद्या दुसऱ्यावर अवलंबून असणे. आता तुम्ही अभ्यासासाठी माझ्यावर अवलंबून आहेत किंवा एखाद्या शिक्षकावर अवलंबून आहेत, हे देखील एक परस्पर अवलंबन आहे पहा. तर पुढे पाहूया स्थूल अर्थ विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलाचे परस्पर अवलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ गुंतवणूक पातळी होणाऱ्या बदलांचे अंतिम परिणाम. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी गुंतवणूक जास्त होईल त्यावेळेस त्या ठिकाणी नफा जास्त मिळेल
किंवा जास्त गुंतवणुकीमुळे त्याचा जे काही फायदा आहे तो देखील होईल, काही वेळेस जास्त गुंतवणुकीमुळे त्या ठिकाणी तोटा देखील होऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी हे जे काही घटक आहेत ते एकमेकावर अवलंबून असतात. आता बाजारात ज्यावेळेस मागणी जास्त असते त्यावेळेस त्या ठिकाणी गुंतवणूक जास्त करत असतात लोक. जेव्हा मागणी कमी असते, पुरवठा जास्त असतो, त्या ठिकाणी लोक गुंतवणूक करत नाहीत पहा. म्हणजे हे एकमेकांच्या घटकावर अवलंबून आहेत पहा. तर या ठिकाणी लय उदाहरणार्थ उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर सहाय्य होतो. म्हणजे एकूण मिळणारा जो काही बेनिफिट आहे त्यालाच आपण नफा वगैरे म्हणतो. अशा पद्धतीने म्हणजे हे एकमेकावर अवलंबून आहेत पहा, हा महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे. त्यानंतर राशी पद्धत पाहूयात. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडाचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. म्हणजे आपण आता ह्या त्या ठिकाणी चांगलं उदाहरण त्या ठिकाणी मांडलं आहे पहा. जंगल म्हणजे जंगल आपण म्हणजे जे काही झाडं आहेत त्यांना आपण जंगल म्हणतो नक्कीच. तर जे काही एखादं छोटंसं जे काही झाड आहे त्या झाडाचं जे काही गुणवैशिष्ट्य त्या ठिकाणी दिसून येत नाहीत. म्हणजे त्या झाडाची जी काही राशी पद्धतीने हे जे काही चाललेले असते हे एकाच घटकाचा अभ्यास नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास असतो पहा. तर यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शवला आहे. म्हणजे या उदाहरणात तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा फरक दिसेल पहा. त्यानंतर वृद्धीचे प्रारूपे पाहूयात. ओके, सॉरी आपण वैशिष्ट्यामध्ये आलो. ओके, वैशिष्ट्याचं आपण पाहत होतो. तर स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग केला जातो. आता आर्थिक वृद्धी, विकास या सर्व गोष्टीची आपण चर्चा केलेली आहे. वृद्धी आणि विकास हे अधिक संकल्पना समजून घ्या, तरच तुमची जी काही पुढची गोष्ट आहे ती तुम्हाला समजण्यास मदत होतील. वाटल्यास व्हिडिओ एकदा बॅक घ्या, अजून एकदा पहा वाटल्यास. तर स्थूल अर्थशास्त्र वृद्धीचे प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. म्हणजे जे काही स्थूल अर्थशास्त्र हे जेव्हा आर्थिक वृद्धी होत असते त्यावेळेस हे स्थूल अर्थशास्त्र हे विकसित होताना दिसतो पहा. त्यानंतर विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगावर भर देणारे लोनेबिन वृद्धी प्रारूप. म्हणजे त्या ठिकाणी जे काही महत्त्वाचे जे काही उद्योग आहे, धंदे आहेत, त्यामध्ये देखील त्या ठिकाणी वृद्धी होते. त्यामुळे विविध घटक आपल्याला लक्षात येतात पहा. त्यानंतर सर्वसाधारण किंमत पातळी पाहूयात. हा सेकंड लास्ट आहे. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. म्हणजे काही स्थूल म्हणजे मोठ्या अर्थशास्त्रामध्ये जे काही किंमत पातळी आहे, म्हणजे पुरवठ्यानुसार किंवा मागणीनुसार जेव्हा किंमत निश्चित होत असते त्यानुसार त्यात बदल वगैरे होत असतो पहा. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्य उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांची किंमतीत सरासरी होय. म्हणजे जे काही किंमत पातळी आहे ती जेव्हा स्थिर असते किंवा तो सर्व पातळी जेव्हा स्थिर असताना किंमत पातळी जेव्हा स्थिर असते त्यावेळेस त्या ठिकाणी सर्व अर्थव्यवस्था किंवा अर्थव्यवस्थेतील काही स्थिती आहे ती उत्पादित केलेली जे काही वस्तू आणि सेवा आहे त्यांची किंमत निश्चिती किंवा त्याची सरासरी ठरवली जाते पहा. आता उदाहरणार्थ यासाठी सांगायचं झालं तर कांद्याचा भाव वगैरे सकाळी 50 रुपये किलो असेल तर ते संध्याकाळी 100 रुपये किलो असेल. म्हणजे या ठिकाणी जी काही किंमत पातळी आहे ते वरचढ होताना दिसते, पण सर्वसाधारण किंमत पातळी हे त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेसाठी निश्चित ठरतो पहा. त्यानंतर धोरणाभिमुख पाहूयात. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवण्यासाठी धोरणाची चर्चा करणारे शास्त्र आहे. म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे जे काही संपूर्ण पैशाचा जो काही व्यवहार आहे तो या ठिकाणी त्याच्याशी चर्चा केली जाते पहा. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण, म्हणजे एखाद्या ठिकाणी भाववाढ होत असेल किंवा कमी होत असेल याच्यावर नियंत्रण घेता येते. त्यानंतर रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेतील मंदीतून बाहेर पडता येते. म्हणजे रोजगार जास्त त्या ठिकाणी निर्मिती होत असेल तर त्या ठिकाणी अर्थव्यवस्थे जी काही आलेली मंदी आहे ते बाहेर येण्यास मदत होईल. आता तुम्हाला जे काही अर्थव्यवस्थेची रोजगारामध्ये किंवा बेरोजगारामध्ये इत्यादी रोजगार त्याची कारणे आणि त्याचे प्रकार इत्यादी जी काही सर्व गोष्टी आहेत ते तुम्ही 11वीच्या मला वाटतं अर्थशास्त्रामध्ये चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या. त्यामध्ये तुम्हाला एक सेपरेट चॅप्टरवरतीच या ठिकाणी दिलेलं आहे पहा. म्हणजे बेरोजगार आणि जे काही अजून 2-3 घटक आहेत त्यावर सेपरेट तुम्हाला दारिद्र्य असेल अशा ज्या गोष्टीवर त्या ठिकाणी सेपरेट चॅप्टर वाईज तुम्ही अभ्यास केलेला आहे पहा. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व पाहूयात. ओके, तर याचं महत्त्व कोणकोणत्या भागात आहे ते पाहूयात. आता अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती.
आता स्थूल अर्थव्यवस्था असल्यामुळे त्या ठिकाणी एखाद्या कार्यपद्धतीत चालना मिळते, म्हणजे एखादा आयाम मिळतो पहा. तर तशा पद्धतीने पहा स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीची अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलाचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते. म्हणजे जी अर्थव्यवस्था आहे त्याची, आता अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला देखील अर्थशास्त्र अभ्यासताना देखील खूप गुंतागुंतीची वाटत असेल. पुरवठा, नियंत्रण, त्यानंतर मागणी, त्यानंतर किंमत पातळी, निश्चिती सिद्धांत इत्यादी जे काही सर्व गोष्टी आहेत तुम्हाला लक्षात कसे राहतात माहिती नाही, पण हे जे काही गुंतागुंती आहे ते तुम्हाला सोप्या शब्दात सांगण्यासाठी पुस्तक आहे. त्यामुळे अर्थशास्त्र चांगल्या पद्धतीने समजून येईल. मी देखील समजून देण्याचा प्रयत्न करेन, ते तुम्हाला समजून येईलच. आता तुम्हाला मागच्या वेळेस 2-3 उदाहरणं चांगल्या पद्धतीने देऊन देखील मी समजावून सांगितलं आहे. तर तशा पद्धतीने आता आपण महत्त्वाचा घटकाचा अभ्यास करत आहोत. आता पहिल्यांदा त्यांनी रिव्हिजन जेव्हा परिचय घेतला त्यावेळेस अर्थव्यवस्थेचे जे परिचयाशी संबंधित घटकाचा महत्त्वाचा अभ्यास म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्र, आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून आले असेल. त्यानंतर आता स्थूल अर्थशास्त्राचे आपण महत्त्व पाहतो. अशा पद्धतीने गुंतागुंतीची खूप आहे. त्यानंतर आपण तशाच चॅप्टर वाईज समजून घेत जाऊयात. तुम्हाला देखील समजेलच अशी मी आशा करतो. चांगल्या प्रकारे उदाहरणं देण्याचा वगैरे प्रयत्न करतो पहा. ओके. तर अजून देखील तुम्हाला काही कन्सेप्ट असतील तर तुमची कमेंटमध्ये लिहा आणि मी आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. ओके. तर पुढे पाहूयात आपण. जास्त चर्चा नको, तर म्हणजे व्हिडिओ काही वेळेस मोठा होईल. तर आर्थिक चढउतार आपण पाहत होतो. तर उत्पादनातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउताराची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करते. आता उत्पादन घटकातील आपल्याला चढउतार माहिती आहेत म्हणजे जे काही आपण उत्पादन एखादी गोष्टीमध्ये करत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी मागणी आहे, पुरवठा आहे. आता तुम्हाला एखादा 5 मिनिटं किंवा तुम्हाला एक पिकनिक म्हणून तुम्हाला एक ठिकाण सांगतो, ते म्हणजे एखादा बीच किंवा एखादा हे वगैरे काय सांगत नाही. तर तुम्ही तुमचा जे काही कृषी उत्पन्न आहे तुमच्या तालुक्यामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि तुमचं जे काही ते लिलाव वगैरे लावत असतात पहा, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक 5 मिनिटं बसा. त्या ठिकाणी लोकांची गर्दी वगैरे झाली असते, त्या ठिकाणी जाऊन बसा. तुम्हाला काय समजतं का पहा. समजलं नसेल ना तर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला विचारा. त्यावेळेस तुम्हाला जे काही तुम्हाला अर्थशास्त्र त्या ठिकाणी समजण्यास मदत होईल. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी एखादी भेट म्हणून तुम्ही ते पाहू शकता. तुमच्या नॉलेजसाठी इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही पर्यटन म्हणून तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या चांगल्या ठिकाणी किंवा एखादा स्टेडियम पाहण्यासाठी किंवा एखादा बीच पाहण्यासाठी याच ठिकाणी जाणं महत्त्वाचं आहे का? नाही. तर अशा देखील गोष्टीमध्ये तुम्ही भेट देऊ शकता. त्या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला माहिती मिळेल तर तुमच्या ज्ञानामध्ये वगैरे भर पडेल पहा. तुम्ही त्या ठिकाणी वाटल्यास तुम्ही काही मूव्हीज, शेअर मार्केट वगैरे आहेत ते देखील पाहत जावा. त्यानंतर वेब सिरीज वगैरे आहेत ते देखील पहा. आणि त्यानंतर स्कॅम इत्यादी गोष्टीवरून तुम्हाला अर्थशास्त्र समजण्यास मदत होईल. तुमचं वय थोडं कमी असेल पण थोड्या गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढे तुम्ही तसंच गेलात तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी देखील समजून येतात पहा. ओके. विषय सोडून आपण जास्तच बाहेर गेलो. ते जाणे देखील महत्त्वाचे आहे, कारण तुमच्या ज्ञानासाठी हे महत्त्वाचं आहे. तुमच्या पेपरसाठी तर आहेच, पण ज्ञानासाठी तर खूप इम्पॉर्टंट आहे. तर पुढे आपण जाऊयात. तर त्याचे नियंत्रण आणि त्याची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. जे काही आर्थिक चढउतार आहे त्यामध्ये जे काही बदल होतात चढउतार उत्पादन पातळीनुसार त्या ठिकाणी जे काही बदल आहे त्यानुसार त्याचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे महत्त्वाचं ठरतं पहा. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न पाहूयात. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणाची मांडणी करता येते. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे ते ज्या ठिकाणी एखाद्या राष्ट्राचा किंवा देशाचा उत्पन्न केवढं झालं आहे ते तुम्हाला लक्षात येईल आणि त्या लक्षात आलेल्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी बचत किती करायची, त्यानंतर इन्व्हेस्ट एखाद्या ठिकाणी किती गुंतवायची, म्हणजे गुंतवणूक करणे म्हणजे आता उदाहरणार्थ सरकारद्वारे काही स्कीम येतात पहा. तर स्कीमद्वारे उदाहरणार्थ काही प्रोजेक्ट येतात. ते प्रोजेक्ट देखील तुम्हाला एखाद्या प्रदेशातील विकासासाठीच महत्त्वाचे ठरवत असतात पहा. तर पुढे पाहूयात आर्थिक विकास पाहूयात. आता तुम्हाला हे आता तरी समजून घ्या वाटल्यास. आर्थिक वृद्धी आणि विकास समजून आलेलं नसेल तर. ओके. या ठिकाणी दिलं आहे स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व
संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होतील. आता एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अर्थव्यवस्था म्हणजे एक थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ओके, तुम्ही तुमच्या घरामध्ये पैसे आहे की ते एक तुमचं उत्पन्न केवढं आहे ह्याच्यावरून तुमचे पैसे येतात. उदाहरण तुमच्या वडिलांना एक 40-50 हजार पगार असेल किंवा 70-80 हजार पगार असेल, तर तुमचा महिन्याला किंवा वर्षाला एक 6 लाख रुपये येत असतील. ओके, 6 लाखमधून तुम्ही टॅक्स वगैरे भरत असाल त्याची गोष्ट नाही, पण 6 लाखामधून तुम्ही तुमचे वडील कुठे कुठे ते घालतात पहा. उदाहरणार्थ कुठे कुठे घालतात म्हणजे आता तुम्हाला तुमचे वडील आहेत ते कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करतात. आता तुम्हाला वडिलांचे एक शिक्षक असेल तुमचे देखील वडील, आता त्यांना महत्त्वाचा घटक म्हणजे गाडी लागतो, गाडीसाठी पेट्रोल लागतो. पेट्रोल आणि गाडी हे दोन्ही काय झाले, खर्च झाले. त्या ठिकाणी खर्च झाल्यावरच त्या ठिकाणी तुमच्या पप्पांना पैसे येणार आहेत. कशातून येणार आहेत, तर ते नोकरीतून येणार आहेत आणि त्या ठिकाणी शिकवलेलं तुमच्यातून येणार आहे. तर तुमच्याजवळ पैसा आलेला जो काय आहे तो एक झाला आर्थिक वृद्धी. हे तुमचं वैयक्तिक सांगतो आम्ही. तशा पद्धतीने देशाचं होतं पहा. आता तुम्हाला त्यानंतर तुमच्या पप्पांनी इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे केलं, रोजच्या जेवणासाठी झालं, भाजीपाला झालं, त्यानंतर तुमचे काही गहू, ज्वारी, तांदूळ इत्यादी गोष्टीसाठी लागतंच ना. हेच गोष्ट म्हणजे आर्थिक विकास. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही विकासासाठी देखील भर दिलात का. तुमचे वडील नुसतं शिकवले, काही खाल्लेच नाही, काही जेवणावर खर्च केले नाही, असं होणार आहे का? नाही. तर जेव्हा त्यावेळेस त्या ठिकाणी खर्च करावा लागतो त्या ठिकाणी आपल्याला विकास घडून येतो. म्हणजे तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने समजून आलं असेल. आता तशाच पद्धतीने तुमच्या पप्पांचं एक उदाहरण सांगितल्याप्रमाणे देशाचं देखील असंच असतं. देशाला देखील खाण्यापिण्यासाठी किंवा देशातील लोकांसाठी काहीतरी करावं लागतं, त्यामधूनच त्याला उत्पन्न भेटत असते. त्या ठिकाणी आर्थिक वृद्धी होत असते उत्पन्न मिळाल्यावर, आणि त्याचं आर्थिक वृद्धीतून मिळालेला पैसा तो आर्थिक विकासासाठी वापरण्यात येतो पहा. ओके, समजलं? ठीक आहे. तर पुढे जाऊयात. अर्थव्यवस्थेची कामगिरी. मी उदाहरणं फक्त तो वैयक्तिक सांगितलं आहे, म्हणजे तुम्हाला अर्थव्यवस्थेबद्दल समजून येण्यासाठी. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तुलना करून वैयक्तिक उत्पन्नामध्ये हा उदाहरणं लिहू नका. ओके, तुम्हाला एक इझी सिम्पल म्हणून तुम्हाला एक तुमच्या वडिलांचं उदाहरण घेतलं. आता त्या उदाहरणावरून तुम्हाला त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राकडे जाऊ नका. ओके, आर्थिक वृद्धी आणि विकास या दोन्ही गोष्टीसाठी हा उदाहरणं सांगितलेला होता. ओके, तर अर्थव्यवस्थेची कामगिरी काय ते पाहूयात. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्रात मदत करते. म्हणजे जी काही अर्थव्यवस्था आहे त्याची जी काही कामगिरी आहे, काम आहे. आता अर्थशास्त्रामध्ये किंवा अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना नीती आयोग आहे, हा देखील एखाद्या अर्थव्यवस्थेचे की नियोजन आहे ते त्या ठिकाणी केलं जातं. त्यांनी नियोजन पत्रक वगैरे बनवून त्या ठिकाणी देत असतात, त्यामुळे अर्थव्यवस्थेला जरा फायदा होत असतो. तशा पद्धतीने अर्थव्यवस्थेची कामगिरी देखील अर्थव्यवस्थेला किंवा येणाऱ्या पैशाला त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो पहा. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरी मापन करण्यासाठी केला जातो. आता कामगिरी जेव्हा करत असतो त्या ठिकाणी मापन देखील करणे देखील महत्त्वाचं असतो पहा. एका कालावधीत उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीत उत्पादित वस्तू व सेवांची केली जाते. आता तुम्हाला GDP हे माहिती असेल. आता GDP एखाद्या महिन्याचं एवढं आहे, त्यानंतर काही निगेटिव्हमध्ये आलं असं तुम्ही ऐकलं असेल. ओके, म्हणजे या ठिकाणी तुलना कशी केली जाते, तर 4 महिने मागच्या वर्षीचे पकडतात आणि 4 महिने पुढच्या वर्षीचे, तेच 4 महिने म्हणजे उदाहरणार्थ जानेवारी ते एप्रिलपर्यंत समजूयात. हे जे काही 4 महिने आहेत हेच जर पुढच्या वर्षीचं ठरवले तर त्या ठिकाणी वाढला का कमी झाला हे त्या ठिकाणी डिक्लेअर करतात. ते कसं करतात, तर मागच्या वेळेस जेवढं उत्पन्न आलं होतं ते मागच्या 4 महिन्यात जेवढं उत्पन्न आलं होतं त्याच पुढच्या वर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यात तेवढं उत्पन्न आलं हे त्या ठिकाणी दर्शवले जाते. कारण तुम्हाला मायनसमध्ये दिसेल. मायनसमध्ये काय दिसेल, मागच्या वर्षी जेवढं उत्पन्न झालं तेच यावर्षी झालेलं आहे असं त्या ठिकाणी समजून येत नाही. आता मायनस केवढं झालं, तर एवढं -7 असेल, -9 असेल असं न्यूजमध्ये वगैरे पाहत असेल अशा पद्धतीनं. तर हे जे काही मापन आहे ते देखील त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेची कामगिरीबद्दल करत असते पहा. तुम्हाला समजलं असेल. ओके, काही वेळेस बाहेरचे उदाहरणं देखील द्यावे लागतात, तुमचे शिक्षक देखील देत असेल, मी देखील तुम्हाला समजून घेणे हे महत्त्वाचं आहे. ओके, त्यामुळे बाहेर उदाहरण देणे महत्त्वाचे ठरते. आता सेकंड लास्ट पाहूयात. स्थूल आर्थिक चलाचा अभ्यास. अर्थव्यवस्थेची कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यांच्याशी आर्थिक चलाशी संबंधित आहे. म्हणजे तुम्हाला हे जे काही आर्थिक चल आहे ते तुम्हाला जास्त समजून घ्यायचं असेल तर मागच्या
पृष्ठ क्रमांकावर दिलेलं आहे, त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता. ओके, तर पुढे पाहूयात. सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत होते. आता तुम्हाला सामान्य जेव्हा रोजगार मिळते, सामान्याला जेव्हा रोजगार मिळते त्यावेळेस त्या ठिकाणी पातळी आणि त्याचे तो कोणत्या घटकामधून जो काही रोजगार आहे तो मिळवतो आहे, तो देखील त्या ठिकाणी त्याचे विश्लेषण करण्यासाठी हा जो काही स्थूल अर्थशास्त्र आहे तो त्या ठिकाणी मदत ठरतो पहा. तर या ठिकाणी माहिती हवं आहे, या ठिकाणी दिलं आहे. तर हे जे काय आहे आता तुम्हाला एका दृष्टिक्षेपात म्हटलं आहे, म्हणजे हे पूर्ण पाठ आहे ना तुम्हाला एका तक्त्यात दिसेल. ओके, म्हणजे तुम्ही जर मी शिकवलं चांगल्या पद्धतीने, शब्दांचे अर्थ वगैरे चांगल्या पद्धतीने समजून घेतला, तर हे जे काही माहिती हवं आहे तुम्हाला समजण्यासाठी वेळ लागणार नाही. तर या ठिकाणी पूर्ण पुस्तकच, म्हणजे पुस्तक म्हणण्यापेक्षा हा धडा म्हणायचा होता मला. तर हा धडाचा संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी एका डायग्रामद्वारे तुम्हाला समजवण्यास प्रयत्न केला आहे. आता तुम्हाला मागच्या वेळेस तुम्ही स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती बघत असताना तुम्हाला डायग्राम दिसेल आणि खाली विश्लेषण दिसेल. ओके, अशा पद्धतीनं आपण 4-5 पेजचं जे काही विश्लेषण आहे ते काय थोडक्यात त्या ठिकाणी दिले आहे, ते वाटल्यास तुम्ही वाचून पाहू शकता. या ठिकाणी अर्थ आहे, साधने आहेत, व्याप्ती आहे, महत्त्व आहे, सिद्धांत आहे, उदाहरण आहे, एवढंच आहे. तर तुम्ही हे काही पेपरसाठी इम्पॉर्टंट नाही, पण तुमच्या पाठ करण्यासाठी हे इम्पॉर्टंट ठरेल पहा. पेपर नोट्स म्हणून तुम्ही हे वापरू शकता. ओके, तर हे करून पहा. हे या ठिकाणी नजीकच्या परिसरातील भाजी बाजाराला भेट द्या आणि भाजी विक्रेत्याकडून त्याचे उत्पन्न व खर्च विषयक बाबीची माहिती मिळवा. तुम्ही देखील संध्याकाळी वगैरे फिरायला वगैरे जात असेल तर तुम्ही देखील एका भाजीपाला वाल्याकडे जायचं, त्या ठिकाणी बसायचं. तुम्ही देखील बसत असेल, पण त्याला तुम्ही जास्त फालतू गोष्टी विचारू नका. फालतू म्हणजे काय, तर काय चाललं आहे असं, गुड मॉर्निंग असं काय गुड इव्हनिंग वगैरे म्हणत असता. नंतर बाहेरचे जे काही समाजातील गोष्टी आहेत त्याबाबत चर्चा करत असता तुम्ही, पण त्याचं जे काही वैयक्तिक जे काही भाजीपाला आहे त्याच्यातील जे काही महत्त्वाचं आहे. आता काही वेळेस भाजीपाला 2 रुपये पेंडी होतो, काही वेळेस 15 रुपये होतो. अशा पद्धतीने का होतो, तुमचं उत्पन्न काय, याच्यातून फायदा काय, आता 2 रुपये भेटल्यावर काय वाटतं आणि 15 रुपये भेटल्यावर काय वाटतं, याच्याबद्दल सर्व माहिती तो तुम्हाला सांगेलच. आणि त्याला सांगायला देखील आनंद वाटेल. एखादा शाळकरी मुलगा वगैरे विचारत असेल, नॉलेज देण्यामध्ये काय हरकत आहे. ओके, तर तो देखील तुम्हाला सांगण्यामध्ये मदत करेल. आणि तुम्ही देखील जे काही बाहेरच्या गोष्टी आहेत ती चर्चा करण्यापेक्षा तुमची जे काही अभ्यासातील गोष्टी आहेत ती चर्चा करा. आता अभ्यासातील गोष्टी महत्त्वाचे असतात, ते तुमच्या जीवनासाठी महत्त्वाचे आहेत पहा. त्यानंतर आता स्क्रीनवर लक्ष द्या. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्या ठिकाणी. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व, हे तिन्ही या ठिकाणी तुम्ही पाठच करा. कारण पाठ करा हे सांगणं गरजेचं आहे, तर ते शेवटपर्यंत तुम्हाला लक्षात राहतील पेपरपर्यंत. ओके, त्यानंतर पुढे विसरून जाऊ नका, पण हे आहेत लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे देखील तुम्हाला एक्झामसाठी, पुढच्या एक्झामसाठी किंवा काही तयारीसाठी, काही जर सिव्हिल सर्व्हिसची तयारी करत असेल किंवा UPSC तयारी करत असेल त्यामध्ये तर हा महत्त्वाचा विषय आहे. ओके, तर त्यानंतर आता मी या बुकचं PDF पाहिजे असेल तर स्क्रीनचं PDF पाहिजे असेल तर टेलिग्रामला भेट देऊ शकता. तुमचे काही कमेंट्स असतील ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवाल अशी मी आशा करतो. त्यानंतर आता मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.